नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग ऐकणार आहोत आणि हा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तर तुम्हाला अभंग सांगते आणि त्याचा अर्थ सुद्धा सांगते. जोहार जी माय बाप जोहार, सारा साधवाया आलो वेस्कर, मागील पुढील झाडा नाही तर खोडा, घाली तो जी फाकू नका रुजू झाली या वलपून, सांगा जी कोण घरी ती धन्या, आजी माय बाप करा तडामोडी, उद्या कोणी घडी राहे ना हो, तुका म्हणे काहे न चले मे बोली, अखरते झाले झाडा देती. याचा अर्थ असा आहे की मायबाप हो, जोहार करतो म्हणजे मी तुम्हाला विनंती करतो, मी आपणास जोहार करतो की मी तुम्हाला विनंती करतो की वेस्कर तुमच्याकडील कर्म अकर्मचा साऱ्या मागण्यासाठी आलो आहे. वेस्कर म्हणजे एक काय म्हणतात त्याला, सावकार. या अर्थात ते म्हणतात की तुमच्यामधील कर्म आणि अकर्मचा कर्म सारा मागण्यासाठी आलो आहे. तुमचं कर्म काय केलंय, तुम्ही का अकर्म केलंय, ह्याचा सारा म्हणजे टॅक्स घेण्यासाठी ते आले आहेत तुमच्याकडं. तुम्हाला नम्र विनंती अशी की मागील संचित कर्माचा व पुढील क्रियामन कर्माचा परमेश्वरापुढे उभे करावे, सर्व भगवंताला अर्पण करावे. स्वतःजवळ काही ठेवण्याचा मोह धरू नये, नाहीतर आमचे मालक म्हणजेच भगवंत तुम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवतील. तुम्ही मालकासमोर हजर न होता इतर कुठंही पळू नका. हा सारा म्हणजे टॅक्स भरला नाही तर मालक शिक्षा करतील. आमच्या मालकाचा हात धरू शकेल असा जगात कोण आहे? आज तुम्ही संचित कर्माचे किडूक मिडूक मोडून तडजोड करावी, कारण उद्या आजची वेळ राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अखेरीस जर देवाला शरण गेलो नाही तर सारा भरण्याचे राहून जाईल, म्हणजे टॅक्स भरण्याचे राहून जाईल व खोडा घातला जाण्याचे चुकणार नाही. म्हणूनच लगेच टॅक्स भरून टाका. जे आपलं कर्म आणि अकर्म आहे त्याचा टॅक्स आपल्याला भगवंतापुढे मांडायचा असतो. तुकाराम महाराजांनी भगवंतालाच आपला मालक असं त्यांनी म्हटलेलं आहे या अभंगामध्ये. आपल्या भगवंतासमोर अकर्म आणि अकर्माचा टॅक्स भरायचा आहे आणि तो टॅक्स मागण्यासाठी, कर मागण्यासाठी ते आपल्यासमोर आलेले आहेत. आपल्याकडं ते नम्र विनंती करतायत की तुम्ही जे काही कर्म केलंय आणि यापुढे तुम्ही क्रियामान म्हणजे करणार आहात, त्याचा टॅक्स तुम्ही भगवंतापुढं ठेवा. तुम्ही त्याच्यासमोरून तुम्ही पळून जाऊ शकत नाही, कारण का आपण काही कर्म केल्याशिवाय काही होऊ शकत नाही. आपण कर्म करतो, कर्म केलेलं असतं किंवा आता आपण कर्म करणार आहोत, हे सगळं ह्याचा टॅक्स आपण इन्कम टॅक्स भरतो. जसं वर्षाचा इन्कम टॅक्स भरतो तसंच कर्म आणि अकर्माचा सुद्धा टॅक्स भरावा लागतो, म्हणजे कर भरावा लागतो असं तुकाराम महाराज म्हणतात. नाहीतर सारा कर भरण्याचं राहून जाईल व खोडा घातला जाईल. आपण म्हणतो ना, खोडा कशाला घालतोस तू, असं म्हणतो ना, तसं जर टॅक्स भरला नाही तर काय होईल की खोडा घातला जाईल. म्हणून आजच्या आजच किंवा लगेचच आपला कर्माचा टॅक्स देवाला अर्पण करा, त्याला शरण जावा. आपण जर शरण गेलो नाही तर सारा भरण्याचं राहून जाईल, असं तुकाराम महाराज म्हणतात. हा अभंग तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. पण आपल्या आयुष्यात आपल्या
आपल्या आयुष्यामध्ये या कराचा उपयोग आपण करत राहतो, टॅक्सचा उपयोग करत राहतो आणि ह्याचा आपण कर्म चांगलं करावं आणि जरी वाईट केलं असलं तर त्याचा टॅक्स आपल्याला भगवंताजवळच भरावा लागतो असं तुकाराम महाराज म्हणतात. हा जर अभंग तुम्हाला खरंच नक्की आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्हाला अभंगाविषयी काही माहिती असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त अभंग सगळ्यांपाशी म्हणजे सगळ्यांकडे शेअर करा, कारण का आता बरेच जणांना अभंग कुणालाच माहीत नाही आहेत. तर या अभंगाच्या माध्यमानं आपण संत जे काही लिहून ठेवलेलं आहे संतांनी ते आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या आयुष्यात बदल होतील. तर जास्तीत जास्त जणांकडं हा अभंग शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंच भेटूया, असाच अजून एक अभंग घेऊन आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया. तोपर्यंत पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी.